Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn 7th standard English and chapter name is Abdul becomes a courtier. Courtier म्हणजे दरबारी. हे एक ड्रामा दिलेला आहे छोटासा, ते आपण बघूया. इथे काय सांगितलेलं आहे बघा ब्रॅकेटमध्ये, फादर हु इज अ स्कूल मास्टर इज गेटिंग रेडी टू गो टू स्कूल. अब्दुलचे जे फादर आहे ते स्कूल मास्टर आहेत आणि ते शाळेसाठी रेडी होत आहेत. Abdul said, Father, to knowledge and erudition I aspire to study hard and deep. फादर इथे तो काय म्हणतोय की फादर मला खूप सारं नॉलेज गेन करायचं आहे, मला विद्वान बनायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, खूप स्टडी हार्ड करावं लागेल, खूप खोल स्टडी करावं लागेल आणि त्यासाठी मला काही बुक्स रिक्वायर आहे. विल यू लेंड मी अ लिटिल गोल्ड. तुम्ही मला काही गोल्ड देणार का? बुक्स आय विल बाय अँड स्टडी टू राईज हाय इन द वर्ल्ड. मला त्याच्यातून मी काय करेन, काही बुक्स मी विकत घेणार आणि त्याच्यातून मी अभ्यास करेल आणि मी खूप जगामध्ये मी माझं नाव मोठं करेन, मी खूप मोठा होईन. सो फादर सेड, ओनली द फर्स्ट हाफ ऑफ द मंथ हॅज पास्ड बट अलास द मनी डझंट लास्ट. त्याचे बाबा त्याला म्हणतायत की आता फक्त महिन्याचा अर्धा महिना संपलेला आहे आणि माझे पैसे जे आहेत ते पण संपलेले आहेत. ग्रेट बुक्स अँड मनुस्क्रिप्ट्स आर सो एक्सपेन्सिव्ह. जे महान असे बुक्स आहेत किंवा मनुस्क्रिप्ट्स आहेत, जे ग्रंथ आहेत मोठे मोठे, ते काय असतात, खूप महाग असतात. सो दे आर ट्रेजर्स रेअर अँड एक्सक्लुझिव्ह. तर ते काय आहे, एक संपत्ती आहे, ते रेअर असतात. ते रेअर असल्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह पण असतात. सो बट फ्रॉम माय स्कूल आय विल ट्राय टू बॉरो. पण मी माझ्या स्कूलमधून काही बुक्स आणण्याचं काय करेन, बॉरो करण्याचं मी ट्राय करेन. बुक्स दॅट विल टेक यू टू अ ब्रायटर टुमॉरो. हे जे बुक्स आहेत, तुला तुझं जे ब्राईट फ्युचर आहे, जे तुझं उद्याचं फ्युचर आहे, ते ब्राईटर करण्यामध्ये हेल्प करतील. अब्दुल सेड, दॅट विल बी ग्रेट, हाऊ इगरली आय वेट. तो म्हणतो की हे खूप छान आहे, मी खूप इगरली वाट बघतो. इगरली म्हणजे खूप उत्सुकतेने मी वाट बघेन. इन द इव्हिनिंग वेन फादर रिटर्न्स, अब्दुल सेड, हाऊ मेनी बुक्स कुड यू गेट? ओ नाऊ माय लाईफ विल बी ऑल सेट. तो खूप एक्सायटेड आहे आणि तो त्याच्या बाबाला विचारतो संध्याकाळी आल्यानंतर की किती बुक्स तुम्हाला मिळाले, हाऊ मेनी बुक्स कुड यू गेट? ओ नाऊ माय लाईफ विल बी ऑल सेट. आणि त्याला असं वाटतं की आता माझी लाईफ सेट आहे, मी खूप अभ्यास करेन. फादर सेड, आय एम सो सॉरी सन, कुडंट ले माय हँड्स ऑन इवन वन. फादर म्हणतायत की मला माफ कर की माझ्या हाती एक सुद्धा पुस्तक लागलेली नाही किंवा मी एकही पुस्तक तुझ्यासाठी आणू शकलो नाही. कोरस, पुअर अब्दुल इज सॅड अँड डिजेक्टेड. इथे कोरस म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही बघितलं असेल स्टेजवर प्रोग्राम होतं तेव्हा कोरसमध्ये म्हणजे काही मुलं बघा ग्रुपमध्ये काही लोक बोलत असतात किंवा ग्रुपमध्ये गाणं म्हटलं जातं, त्याला कोरस म्हणतात. ठीक आहे. सो हे सुद्धा एक ड्रामा आहे. तर कोरसमध्ये काही मुलं बोलत आहे की पुअर अब्दुल इज सॅड अँड डिजेक्टेड. आता डिजेक्टेडचं मिनिंग होतं निराश होणे. आता हे सगळं ऐकून जो अब्दुल होता तो काय झालेला आहे, खूपच बिचारा सॅड झालेला आहे आणि खूप त्याला निराशा वाटत आहे, अपसेट झाला आहे तो. पॉन्डर्स म्हणजे विचार करून. तो विचार करतो आणि विचार करताना काय म्हणतोय बघा, काय विचार करतोय, वाय माय विशेस आर दस रिजेक्टेड. म्हणजे माझी प्रत्येक विश ही काय होत असते, नेहमी रिजेक्ट का होते. तो स्वतःलाच क्वेश्चन करतोय. कंटिन्यूज टू डू हिज डेली चोर्स. आणि तो स्वतःचे रोजचे जे कामं आहे तो करायला लागतो. रीड्स बॉरोड बुक्स इन टेन्स अँड स्कोर्स अँड आयडिया देन क्रॉसेस हिज माइंड. त्याला असं वाटतं की मी काही बुक्स काय केले पाहिजे, बॉरो केले पाहिजे आणि मी खूप चांगला स्कोर केला पाहिजे. आणि सडनली त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येतं आणि ते आयडिया काय आहे, टू सर्व द रिच अँड गेट पेड इन अ काइंड. म्हणजे मी काय करेन, एखाद्या श्रीमंत माणसाकडे काम करेल आणि त्याच्या बदले तो मला काय करेल, पे करेल. आता बघा इथे इन काइंडचं मिनिंग काय आहे, पेमेंट. म्हणजे तो एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे काम करेल आणि त्या कामाच्या बदल्यात तो व्यक्ती त्याला काय करेल, चांगल्या पद्धतीने पे करेल सर्व्हिससाठी. नेक्स्ट याच्यात बघा काय सांगितलं, अब्दुल अप्रोचेस अ रिच मर्चंट. अब्दुल एका रिच मर्चंटकडे जातो. अब्दुल सेड, आय एम अ पुअर स्टुडंट, गिव्ह मी अ चान्स टू सर्व. तो त्याला सांगतो की मी पुअर स्टुडंट आहे, मी खूप गरीब विद्यार्थी आहे, मला एक चान्स द्या की मी तुमचे कामं करू शकेल. ऑब्झर्व माय वर्क, पे ओनली वॉट आय डिझर्व. आधी तुम्ही माझं काम बघा आणि नंतरच तुम्ही मला काय करा, पे करा, मी काय डिझर्व करतो ते. मर्चंट सेड,
यू अपियर टू बी स्मार्ट, बी माय क्लर्क. मर्चंट काय म्हणतो की तू मला स्मार्ट वाटतोयस आणि तू आता माझा काय बन, क्लर्क बन. आय विल पे यू वेल इफ ऑनेस्टली यू वर्क. क्लर्क म्हणजे काय, तर त्याचं जे पण काही हिशोबाचं काम वगैरे असेल तो ते बघणार. सो आय विल पे यू वेल इफ ऑनेस्टली यू वर्क. मर्चंट म्हणतोय की जर तू चांगलं ऑनेस्टली काम केलं तर मी काय करेन, तुला चांगलं पे करेन. सम डेज पास, द मर्चंट कॉल्स अब्दुल. काही दिवसानंतर मर्चंट जो आहे तो अब्दुलला बोलवतो. मर्चंट सेड, आय एम प्लीज्ड विथ युअर वर्क अँड लव्हिंग केअर. यू आर इंडीड अ जेम, क्वाईट रेअर. मर्चंट येथे म्हणतोय की मी तुझ्या कामाने काय आहो, खूप आनंदी आहो आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू जो आहे तो काय आहे, एक जेम आहे. जेम म्हणजे तू एक स्वतःमध्येच एक हिरा आहे. ते क्वाईट रेअर म्हणजे तो कुठेही भेटणार नाही असा तू एक हिरा आहे, खूप मोठा असा महान असा हे आहेस, व्यक्ती आहेस. तर नंतर तो काय म्हणतो की आय विल गिव्ह यू अ रिवॉर्ड इफ युअर डिमांड इज फेअर. मी तुला रिवॉर्ड देईन पण तुझी डिमांड जर फेअर असेल तर. म्हणजे तू असं काही पण असं मागू शकत नाही, जर ते मला पटेल तरच मी ते तुला काय करेल, रिवॉर्ड देईल, असं मर्चंट इथे म्हणतोय. अब्दुल एक्सायटेड, मे आय नाव रीड द बुक्स इन युअर स्टोर, क्वेंच माय थर्स्ट फॉर नॉलेज. अब्दुलनी त्याला काय म्हटलं की मी तुझ्या स्टोअरमध्ये असलेले बुक्स वाचू शकतो का, माझी जी तहान आहे. क्वेंच म्हणजे मला जी लागलेली खूप अशी तहान होती पुस्तकांची, नॉलेजची, ती मी इथे माझी तहान भागवू शकतो का. आय नीड नथिंग मोर, मला याच्यापेक्षा काहीही नको आहे. सो कोरसमध्ये परत बघा काय सांगितलेलं आहे. डेज पास्ड बाय, ही लर्न अँड लर्न, गेनिंग द नॉलेज फॉर विच ही यार्नड. बघा इथे काय सांगितलेलं आहे की ज्या दिवस काय होत गेले, खूप दिवस निघून गेले आणि त्यानंतर त्याने त्या बुक्समधून खूप काही त्याने गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्याने नॉलेज गेन केलेलं आहे. ज्या गोष्टीची त्याला खूपच आवश्यकता होती किंवा तो खूप जास्त त्याला ती गोष्ट हवीशी वाटत होती, फायनली त्याला ती भेटलेली आहे. आणि फिलॉसॉफी असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, अरेबिक, पर्शियन, ह्या सगळ्या गोष्टी त्याने काय केलेल्या आहे, वाचलेल्या आहेत. आणि नाऊ अब्दुल बिकम्स द स्कॉलर नाऊ इज वन इन अ मिलियन, म्हणजे तो आता मिलियनमधून एक बनलेला आहे. विल ही कम टू द एम्परर्स नोटीस, त्याला एम्परर जो आहे, राजा जो आहे, तो नोटीस करणार का. विल ही बी गिवन अन ऑनरेबल ऑफिस, त्याला त्याच्या ऑफिसमध्ये तो घेणार का, असं कोरसमध्ये विचारलेलं आहे. सो फ्रेंड, अब्दुलचा फ्रेंड येतोय आणि तो म्हणतोय, न्यूज फॉर यू अब्दुल, द एम्परर हॅज आन्सर्ड युअर प्रेयर, द रॉयल मुर्गीखाना इज नाऊ अंडर युअर केअर. काय सांगितलेलं आहे की फ्रेंड म्हणतोय की माझ्याजवळ तुझ्यासाठी एक न्यूज आहे. कसली न्यूज आहे की तुझी जी इच्छा होती त्याला फायनली एम्पररनी काय केलेलं आहे, परमिशन दिलेली आहे. काय परमिशन आहे बघा, द रॉयल मुर्गीखाना इज नाऊ अंडर युअर केअर. आता तुला काय सांभाळायचं आहे, एम्पररचा रॉयल मुर्गीखाना म्हणजे जिथे पोल्ट्री फार्म आपण ज्याला म्हणतो ते तुला सांभाळायचं आहे. Now Abdul said, what the Murgikhana for me, a scholar, intellectual, sagacious, astute, made a poultry keeper. त्याला असं वाटत आहे की मी एवढा स्कॉलर माणूस, माझ्यासाठी काय दिलेलं आहे, मुर्गीखाना. इंटेलेक्च्युअल, मी इतका हुशार. सॅगेशियस, मी इतका वाईस आहो. ॲस्ट्यूट, इंटेलिजंट आहो. आणि मला काय बघायचं आहे, पोल्ट्री कीपर म्हणून काम करायचं आहे. पण तरी तो काय म्हणतो, नेवर माइंड, द चान्स आय वोंट रिफ्यूज, मला हा चान्स मिळालेला आहे, तो मी सोडणार नाही. इट इज अन ऑपॉर्च्युनिटी, मी याला एका ऑपॉर्च्युनिटीसारखं, संधीसारखं बघेन. आय विल पुट इट गुड यूज, आणि मी याचा चांगला वापर करेन. परत कोरस आहे. अब्दुल वर्कड विथ अ कन्व्हिक्शन, झील अँड पॅशन. द हेन्स वर गिवन अ न्यू काइंड ऑफ राशन. काय सांगितलेलं, अब्दुलला मुर्गीखाना सांभाळायला दिलेलं होतं. तो ते काम खूप झील आणि पॅशननी करत होता, खूप म्हणजे आवडीने करत होता, खूप लक्ष देऊन करत होता. आणि नंतर मग आपल्याला समजलेलं आहे की द हेन्स वर गिवन अ न्यू काइंड ऑफ राशन, जे तिथे हेन्स होते, कोंबड्या होते, त्यांना एक नवीन टाईपचं राशन देण्यात आलेला आहे. द बर्ड्स सीम टू बी इन द पिंक ऑफ हेल्थ, त्यांच्या हेल्थमध्ये सुधार झालेला आहे बर्ड्सच्या, आणि ते खूप चांगल्या म्हणजे झालेल्या आहेत. पिंक ऑफ हेल्थ म्हणजे चांगल्या होणे,
आधीपेक्षा पण त्यांची तब्येत बरीच सुधारलेली होती. बट नथिंग वॉज स्पेंड फ्रॉम द एम्परर्स वेल्थ. पण याच्यासाठी एम्परर्सच्या पैशामधून काहीही वापरलेलं नव्हतं. एम्परर सेड, हाऊ इज दॅट? वाय आर वी स्पेंडिंग सो लिटिल ऑन आवर हेन्स? एम्पररला प्रश्न पडतोय की आपण आपल्या हेन्सवरती खूप कमी का स्पेंड करतोय. हाऊ मोस्ट ऑफ देम डाईड इन द पेन्स. त्याला प्रश्न पडतोय की त्यातल्या काही ज्या कोंबड्या आहेत त्या मेलेल्या आहेत का. सो मिनिस्टर सेड, नो युअर मॅजेस्टी, दे आर अलाइव्ह अँड वेल. द सिक्रेट ऑफ देअर हेल्थ ओनली अब्दुल कॅन टेल. सो मिनिस्टर इथे सांगतोय की नो मॅजेस्टी, ते काय आहेत, ते जिवंत आहेत आणि त्या चांगल्या आहेत, पण याचं सिक्रेट, त्यांच्या हेल्थचं सिक्रेट फक्त तुम्हाला कोण सांगू शकतो? अब्दुल सांगू शकतो. So Emperor, how come you spend so little on our hens? How do you nourish them at no expense? अब्दुल एंटर्स अँड बोज आफ्टर द एम्परर. अब्दुल येतो कोर्टमध्ये आणि तो नमस्कार करतो एम्पररला, आणि एम्परर त्याला क्वेश्चन करतो की असं कसं होऊ शकतो की तू इतकं कमी काय करतोय, हेन्सवरती पैसे स्पेंड करतोय. हाऊ डू यू नरिश देम. नरिश म्हणजे तू त्यांना कशा पद्धतीने त्याचं पालन पोषण करतोय, आणि त्यासाठी काही पण एक्सपेन्स तू वापरत नाहीये, काही पण खर्च तू करत नाहीये. सो अब्दुल इथे सांगतोय, जहांपना, युअर हंबल सर्वंट फीड्स देम वेल, फूड फ्रॉम द रॉयल किचन. तो म्हणतोय की तुमचे जे हंबल सर्वंट आहेत ते काय करतात, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने खाऊ पिऊ घालतात. फ्रॉम द रॉयल किचन. रॉयल किचनमधून जे पण जेवण येतं ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने दिलं जातं. इफ आय मे टेल, बट ओनली स्क्रॅप्स अँड शेल्स किचन वेस्ट. म्हणजे किचनमधून जे पण वेस्ट निघतं, स्क्रॅप्स असतील, शेल्स असतील, म्हणजे भाजीचे छिलटे वगैरे, भाजीचे जे साल वगैरे असते, किंवा भाजीचं उरलेले जे पण काही असेल ते सगळं त्यांना खाण्यामध्ये दिल्या जाते. दॅट्स इनफ फॉर द हेन्स. आणि तेवढंच हेन्ससाठी काय आहे, इनफ आहे. दे रिलाइश द टेस्ट. आणि त्याला त्या कोंबड्यांना त्या गोष्टीची टेस्टसुद्धा आवडलेली आहे. इट्स गुड फॉर देअर हेल्थ. सी हाऊ दे थ्राईव्ह. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, दॅट्स माय ड्राईव्ह. आता इथे काय सांगितलेली आहे बघा, तुम्ही त्यांच्याकडे बघा, त्यांची हेल्थ कशी झालेली आहे, चांगली झालेली आहे. वेस्ट नॉट म्हणजे जे वेस्ट होत होतं ते पण वेस्ट होत नाही आहे, ते यूजमध्ये आणण्यात गेलेलं आहे. आणि वॉन्ट नॉट, आणि कुठलीही जास्तीची गोष्ट लागत नाही आहे. मी अशा पद्धतीने त्यांचं काय करतोय, नरिशमेंट करतोय. एम्परर सेड, इंटरेस्टिंग यंग मॅन, यू सीम टू हॅव अ ब्रेन्स. तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की तुझ्याकडे खूप जास्त बुद्धी आहे. वी पुट यू इन चार्ज ऑफ द लायब्ररी फॉर ऑल युअर पेन्स. आता आपण तुला काय करू, मी तुला काय करणार आहे, तुला लायब्ररीचा इन्चार्ज बनवणार आहे. जे तू ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे त्याच्यामुळे मी खुश होऊन तुला काय करतोय, लायब्ररीचं इन्चार्ज बनवतोय. कोरस, ओ नो, नॉट अगेन, ओनली अ कीपर ऑफ बुक्स, अँड ही विश टू बी अ कोर्टियार. हाऊ सॅड ही लुक्स. काय म्हटलेलं आहे की आता परत नकोय. आता त्याला काय बनवलेलं आहे, बुक कीपर बनवलेलं आहे, म्हणजे बुक्सकडे लक्ष देण्यासाठी लायब्ररीमध्ये त्याला काम भेटलेलं आहे. पण त्याची विश काय होती, त्याला कोर्टियार बनायचं होतं. कोर्टियार म्हणजे दरबारी बनायचं होतं राजाच्या इथे. आता तो कसा दिसतोय, हाऊ सॅड ही लुक्स, तो खूपच निराश दिसतोय. अब्दुल सेड, नेवर माइंड, आय लव्ह बुक्स, आय विल गेट डाऊन टू वर्क, आय विल हँडल दिस वेल, माय ड्युटीज आय वोंट शर्क. इथे सांगतोय की याच्याने मला काही फरक पडणार नाही, मला बुक्स आवडतात आणि मी माझं काम करणार आहे. मी चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल करणार आहे. मी कधीही माझ्या कामामध्ये टाळाटाळ करणार नाही. आफ्टर 1 year द एम्परर इज लुकिंग ॲट द बुक्स इन द लायब्ररी. एका वर्षानंतर जो एम्परर आहे तो लायब्ररीमध्ये बुक्स बघायला येतो. एम्परर, व्हॉट, ऑल दीज बुक्स हॅव सच एक्सपेन्सिव्ह जॅकेट्स, शुअरली दे हॅव कॉस्ट अ फॉर्च्यून, सिल्क, ब्रॉकेट्स अँड वेल्वेट्स. तर राजा काय बघतो की ऑल दीज म्हणजे सगळ्या बुक्सला ना एक एक्सपेन्सिव्ह असे जॅकेट्स घातलेले असतात, आणि ते खूपच काय दिसत असतात, महाग दिसतात. ते कशाचे जॅकेट्स असतात, सिल्क्सचे, ब्रॉकेट्सचे, वेल्वेट्सचे, ह्या कपड्यांपासून बनलेले जॅकेट्स बुक्सला घातलेले असतात, जेणेकरून बुक्स खराब झाले नाही पाहिजे म्हणून. सो अब्दुल म्हणतो की नो युअर मॅजेस्टी, द एक्सपेन्सेस वर नन. याच्या मागे काहीही एक्सपेन्सेस किंवा काहीही खर्च लागलेला नाही. एम्परर, आय कांट बिलीव्ह इट. देन हाऊ वॉज इट डन. जर याच्या मागे काहीही एक्सपेन्सेस लागलेलं नाही आहे तर मग हे कशा पद्धतीने झालेलं आहे.
Abdul said, Your Majesty, I observed that the formal requests were sent to you in bags made of the fabrics best. बघा काय सांगितले, राजाकडे ना काही फॉर्मल रिक्वेस्ट पाठवल्या जाते, काही प्रश्न असतात जे सोडवण्यासाठी राजाकडे काही मेसेजेस पाठवल्या जातात आणि ते मेसेजेस त्या बॅग्समध्ये ठेवून पाठवल्या जातात आणि त्याचा फॅब्रिक जो असतो तो ह्या सगळ्यांपासून बनलेला असतो, सिल्क, वेल्वेट आणि ब्रॉकेडपासून. वेन द पेपर्स वर रीड द बॅग्स वर डिस्कार्डेड. जेव्हा पेपर वाचल्या जातो त्यानंतर ते बॅग्स काय केल्या जाते, डिस्कार्ड केल्या जाते, म्हणजे फेकून दिल्या जाते. सो आय डिमांडेड द रॉयल टेलर्स मेड द जॅकेट्स, नथिंग डिड दे टेक. तर मी काय केलेलं आहे, मी जे रॉयल टेलर आहे त्यांना फक्त सांगितलं की याचे तुम्ही काय बनवून द्या, मला बुक्ससाठी जॅकेट्स बनवून द्या, हे फेकण्यापेक्षा मी त्याचे जॅकेट्स काय करेन, बुक्सला घालेल. अँड ईच बुक वॉज ड्रेस्ड फॉर युअर मॅजेस्टी सेक. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी ते बनवून घेतलं आणि त्याबदले त्या टेलरनी काहीही पैसे घेतले नाही आणि मी प्रत्येक बुकसाठी एक एक ड्रेस बनवून घेतला. एम्परर, यू हॅव ग्रेट मेरिट, आय वूड रिअलाइज मच अर्लियर. तो म्हणतोय की तुझ्याकडे इतकी बुद्धिमत्ता आहे हे मला पहिलेच समजलेलं होतं. आय एम हॅपी टू अनाऊन्स नाऊ यू आर माय कॉर्टियर. आता मी अनाऊन्स करतोय की तू माझा आता काय झालेला आहे, कोर्टियर झालेला आहे. कोरस, विट्स, ब्रेन्स अँड परसिवरन्स. बघा विट्स म्हणजे काय होते, चतुराई, ब्रेन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि परसिवरन्स म्हणजे चिकाटी, एखादं काम कंटिन्युअसली करत राहणं. आणि या 3 गोष्टीमुळे हेल्प्ड अब्दुल अचीव हिज एम. त्याला त्याचे एम अचीव करण्यामध्ये काय झालेलं आहे, मदत झालेली आहे. पेशन्स, डिटर्मिनेशन वॉन हिम ग्रेट नेम अँड फेम. आणि त्याचं जे पेशन्स होतं, त्याने दाखवलेला संयम असेल, त्याने दाखवलेलं त्याचं दृढ निश्चय असेल, त्यामुळे त्याला नाव आणि पैसा मिळवण्यामध्ये मदत झालेली आहे. सो स्टुडंट, ही जी स्टोरी होती ती एंटर मुल्ला दो प्याझा या पुस्तकातून घेतलेली आहे, बाय प्रतिभा नाथ यांनी ही लिहिलेली आहे. सो ही होती स्टोरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.